नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरातील जिल्हास्तरीय रुग्णालयात कंत्राटी भरती प्रक्रियेत पैशांची मागणी करणारे व कामगारांच्या पगारावर डल्ला मारणाऱ्या MVG संस्था व छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार संस्थेवर कारवाई करून काळ्या यादीत टाकण्यात यावे. तसेच धुळे शहरातील जिल्हास्तरीय रुग्णालयात वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांच्या बदल्या करण्याचे आदेशित करण्याबाबत तसेच विविध रुग्णालयांचे दर निश्चित करण्यात यावे. जिल्हास्तरीय रुग्णालयातील पोलीस चौकी सुरू करण्यात यावी. या मागणीचे निवेदन युवा सेना महाराष्ट्र सहसचिव ॲडव्होकेट पंकज गोरे यांच्या वतीने राज्याचे आरोग्य आयुक्त आमगोथू श्रीरंगा नायक यांना निवेदन देण्यात आले. आज आम्ही महाराष्ट्र आरोग्याचे आयुक्त रंगनायक साहेब यांची भेट घेतली. धुळे जिल्हा जिल्हा रुग्णालय संदर्भातील कंत्राटी कामगारांवर होणाऱ्या अन्याय संदर्भात तसेच जे श्री जिल्हा रुग्णालयातील वेगवेगळे प्रश्न आहेत या संदर्भात आज आयुक्तांची भेट घेऊन कामगारांवर जो अन्याय झाला आहे त्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी आम्ही आज केलेली आहे. मुंबईतील त्यांच्या कार्यालयात रंगनायक यांची चांगली भेट झाली. त्यांच्याकडे सविस्तरपणे पूर्ण चौकशी समितीचा आलेला अहवाल त्यांच्यापर्यंत पोहोच करण्यात आला आणि सिव्हिलचे जे वेगवेगळे प्रश्न आहेत त्यावर देखील त्यांच्यासोबत संवाद करून ते सोडवण्याची देखील आम्ही मागणी केलेली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री जिल्हा रुग्णालयात गेली 10 वर्षापासून एकही डॉक्टरांची बदली झालेली नाही. अनेक डॉक्टर कायमस्वरूपी तिथं असल्यासारखे काम करत आहेत आणि शासनाच्या नियमानुसार 3 ते 5 वर्षांची बदली झाली पाहिजे. ती बदली न झाल्याने डॉक्टरांची मक्तेदारी काही प्रमाणात काही डॉक्टर आहेत ज्यांची मक्तेदारी तिथे सुरू झालेली असून काही राजकीय नेत्यांचे देखील नातेवाईक डॉक्टर तिथे आहेत. राजकीय नेत्यांचे डॉक्टर देखील तिथे नातेवाईक म्हणून आहेत. तर हा सविस्तर विषय आज आम्ही आरोग्य आयुक्तालय यांच्या सोबत मांडलेला आहे. त्यांनी देखील याची गांभीर्याने दखल घेऊन ताबडतोब चौकशीचे आदेश दिलेले आहेत. तसेच सिव्हिल रुग्णालय येथे पोलीस चौकीची जी बंद पडली आहे ती त्वरित सुरू करावी. जे रुग्ण हे उपचारासाठी येतात त्यांना औषधांचा पुरेपूर उपयोग त्यांच्यासाठी केला जावा. जे शासनाच्या वतीने औषधांचा साठा पाठवला जातो ते त्यांच्यापर्यंत त्यांना मिळावे यासाठीचे देखील प्रयत्न करावे. अशा पद्धतीची मागणी आम्ही आज आयुक्तांची भेट घेऊन केलेली आहे. ज्या संस्थाचालकाने कंत्राटी कामगारांवर अन्याय अत्याचार केलेला आहे, त्यांचे पगार खाल्लेला आहे, त्यांची दलाली खाल्लेली आहे, त्या संस्थाचालकावर कडक कारवाई करून त्याच्या सर्व संस्था ब्लॅकलिस्टला टाकण्याची मागणी करून त्यांनी त्या संदर्भात चौकशी लावण्याचे देखील आम्हाला आश्वस्त केलेलं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.